नवी मुंबईतील ऐरोली येथे प्रस्तावित मराठी भाषा भवन उपकेंद्राचा प्रकल्प गेल्या 5 वर्षांपासून रखडल्याचा आरोप करत मनसे आक्रमक झाली आहे. भाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला तरी राज्य सरकारला जाग येणार का, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसेकडून करण्यात आला आहे. मनसे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी संबंधित राखीव भूखंडाला भेट देत निषेध व्यक्त केला. 2021 साली सुमारे 3000 चौरस मीटरचा भूखंड सिडकोकडून राज्य सरकारला देण्यात आला होता. मात्र अद्याप त्या ठिकाणी एकही वीट रचण्यात आलेली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मराठी भाषा आणि संस्कृतीचा विकास, संवर्धन व जतन करण्यासाठी हे उपकेंद्र उभारण्यात येणार होते. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC तर्फे इमारत उभारण्याचे नियोजन होते. या इमारतीमध्ये मराठी भाषा संचालनालय, विश्वकोश महामंडळाची कार्यालये, सभागृह, बालविभाग तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी दालन सुरू करण्याचा सरकारचा मानस होता. मात्र हा संपूर्ण प्रकल्प अद्याप कागदावरच असल्याचा आरोप मनसेने केला आहे. किमान मराठी भाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला तरी सरकारने या प्रकल्पाबाबत ठोस निर्णय घ्यावा आणि अधिवेशन संपण्यापूर्वी उपकेंद्राचे उद्घाटन करावे, अशी मागणी मनसेने केली आहे. तसेच विधिमंडळातील आमदारांनीही अधिवेशनात सरकारला याबाबत प्रश्न विचारावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा लवकरच संबंधित भूखंडावर मनसेकडून प्रतिकात्मक भूमिपूजन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. महाराष्ट्र राज्य सरकारच्या बजेटमध्ये मंजूर होतात, मात्र मराठी भाषेला, मराठी माणसाला कायम गृहीत धरण्याचं काम या राज्य सरकारकडून होतंय. त्यामुळेच अद्याप मराठी भाषा भवनाच्या उपकेंद्राची वीट रचली गेलेली नाही. सरकारचा आम्ही निषेध करतोय. आता अधिवेशन सुरू आहे. खरं तर इथल्या दोनही आमदारांनी हा विषय अधिवेशनात मांडणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदारांनी मांडलं पाहिजे, कारण हा काय फक्त नवी मुंबईचा विषय नाहीये. पण नवी मुंबईत उपकेंद्र होतंय, त्याच्यामुळे नवी मुंबईतले एक सांस्कृतिक वैभव या नवी मुंबईला प्राप्त होईल. आज आम्ही पाहणी केली. पुढच्या 7 दिवसात जर राज्य सरकारने इथलं भूमिपूजन केलं नाही, प्रतिकात्मकरित्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही इथे विधिवत भूमिपूजन करणार, हा इशारा सुद्धा आम्ही राज्य सरकारला देतोय.